नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूया आता सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर जवळील आंबेनली घाटात भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव कार तब्बल 1000 फूट खोल दरीत कोसळल्याने 8 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत सर्वजण सातारा जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जात आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महाबळेश्वर आणि प्रतापगड ट्रॅकर्सकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. पुणे शहरात उद्यापासून म्हणजेच 26 मे पासून 14 दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिकेने या संदर्भात आदेश जारी केले असून मोर्चे, सभा, आंदोलन आणि गर्दीच्या कार्यक्रमांवर निर्बंध असणार आहेत. वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कार पुलिंग, सार्वजनिक वाहतूक आणि ऑनलाईन बैठकींवर भर देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शक्यतो सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा असे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील सायन येथील प्रतीक्षानगर बस डेपोमध्ये एकाच रात्री 2 बेस्ट बसला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहिल्या बसला मध्यरात्री आग लागल्यानंतर काही वेळातच दुसऱ्या बसलाही आग लागली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अहिल्यानगरचे मराठी IPS अधिकारी प्रवीण डोंगरे सध्या तामिळनाडूमध्ये चर्चेत आले आहेत. मुख्यमंत्री विजय थलापती यांनी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करत डोंगरे यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. प्रवीण डोंगरे हे 2016 बॅचचे IPS अधिकारी असून त्यांनी यापूर्वी तिरुचिरापल्ली, मदुराई आणि शिवगंगा इथे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्यांच्या नियुक्तीची सध्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पावसाळ्याची चाहूल लागताच प्रशासनाने कोकण किनारपट्टीवर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण बंदर परिसरात 26 मे पासून सर्व प्रकारची प्रवासी जलवाहतूक आणि व्यावसायिक जलक्रीडा सेवा बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. समुद्रातील वाढता धोका लक्षात घेऊन महाराष्ट्र सागरी मंडळाने ही कारवाई केली आहे. पर्यटकांनी खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलंय. काश्मीरा डोंगरी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला काही युवकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मनसे विधानसभा अध्यक्ष संतोष शिंगाडे यांनी पोलिसांकडे केली आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. आजपासून नवतपाला सुरुवात झाली असून पुढील 9 दिवस राज्यात तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 45 अंशांच्या पुढे गेलं असून काही ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उष्माघात आणि डिहायड्रेशनचा धोका वाढल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलंय. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा.